उपोषणाला बसल्या काय मागण्या घेऊन बसले? आमची पहिली मागणी आहे की मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये जी मूळ नसती जी गायब केली आहे ती गायब करून गहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना बडतर्फ करावं, ही पहिली मागणी आहे. दुसरी मागणी आहे की आयरिश शाळेतील ज्या जावकामध्ये खाडाखोड करणारे खाडाखोड करून फेरफार करण्याचे तत्कालीन मुख्याध्यापक मोरेश्वर धानवे आणि शशिकांत महाले यांच्यावर कारवाई करून त्यांनाही बडतर्फ करावी, ही दुसरी मागणी आहे. तिसरी मागणी आमची अशी आहे की कल्याण डोंबिवलीची 21ची जी बैठक झाली होती त्या बैठकीत पात्र कर्मचाऱ्यांची कागदपत्रे व गोपनीय अहवाल पडताळणी आहे, परंतु गोपनीय अहवाल पंचायत समिती कल्याण विभागाकडून 31 डिसेंबरला दिलेले आहेत आणि ते कळवित आले आहेत, पण सदर बाब आम्हाला ही संशयास्पद वाटते. त्यामुळे या संबंधित लोक ज्यांची मिटिंग पण झाली 10 दिवसानंतर अहवाल कोणाच्या मध्ये ठेवण्यात आलं याची चौकशी होऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी आम्ही आज इथे उपोषणात बसलो. हे सगळं आम्हाला माहिती झाली, हे दस्तावेज प्राप्त झाले. दस्तावेज प्राप्त झाल्यामध्ये त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ही संशयास्पद आहे. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी हेराफेरी केली आहे. त्यामध्ये यावर आम्ही जवळजवळ बऱ्याच वेळा तक्रार केली. वर्षभर आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय, पण ते सगळं संबंधित अधिकाऱ्यांना हे पाठीशी घालण्याचं काम करतात. हो, सांगितलं. त्यावेळेस उपशिक्षण अधिकारी बोरकर साहेबांच्या दालनामध्ये आमची मिटिंग झाली. ते म्हणाले की यावर मी सविस्तर अभ्यासपूर्ण विभाग येतो, मी आयुक्तांशी पण बोलतो आणि तुम्हाला मी तो अहवाल सादर करतो, असं आम्हाला त्यांनी 2 महिन्या ऑगस्ट महिन्यात सांगितलं. आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला कोणता अहवाल पण दिला नाही, साधा फोन करून त्यांनी आम्हाला बोलवलं पण नाही. आमची शेवटची भूमिका या शिक्षणाधिकारी विजय सरकटे आणि शशिकांत महाले यांच्या तात्काळ आणि संबंधित 4 जे बंडल 2 जण आहेत धानवे आणि महाले यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करावी ही आमची मागणी आहे.